नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत मिरचीचं लोणचं। आता सध्या लिंबाचा सीझन आहे, लिंब खूप जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल आहे। छान रसाळ लिंब मार्केटमध्ये आहे, तसंच भाजीपालासुद्धा खूप छान प्रमाणामध्ये आहे। तर इथे मी जाड्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहे आणि मधून काप करून घेतलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी छान असे पिकलेली लिंब घेतलेली आहेत। आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्हाला किती रसा पाहिजे आहे त्याच्यानुसार तुम्हाला याचं रस काढून घ्यायचा आहे लिंबाचा। तर छान असा बघू शकता किती छान रस आहे लिंबाला। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबू आणि मिरची दोन्ही मिक्स लोणचं घालू शकता, पण मी इथे फक्त मिरचीचं लोणचं घालून घेत आहे। मिरच्या ज्या लवंगी मिरच्या असतात त्या भयंकर तिखट असतात, तुम्ही नाही खाऊ शकत। तर ज्या लंब्या मिरच्या मिळतात आपल्याला, ज्या तर थोड्या कमी फिक्क्या असतात, त्या आपल्याला घ्यायच्या आहे। तर मी 5 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मसाल्यामध्ये मी थोडं जिरं भाजून घेतलेलं आहे। छान असं जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खूप काही मसाला वगैरे टाकायचा नाही, जो घरी अवेलेबल असतो मसाला त्याच्यामध्येच आपल्याला झटपट हे लोणचं तयार करायचं आहे। थोडं सोप भाजून घ्यायची आहे, जिऱ्यासोबतच थोडं सोप भाजून घ्यायची आहे। हवं असेल तर तुम्ही धनेसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये भाजून, पण माझ्याकडे धण्याची पूड ऑलरेडी अवेलेबल आहे। तर आता हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे। छान मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। तर बघू शकता जिरा आणि सोप भाजून घेतलेली आहे आणि बारीक करून घेतलेली आहे। आता छोट्याशा भांड्यामध्ये मी 2 ते 3 पळी तेल गरम करून घेतलेला आहे। जो आपल्याला आपण मसाला तयार केलेला आहे तो मसाला आपल्याला तेलामध्ये गरम करून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मी तेल गरम करून घेत आहे, तोपर्यंत साईडला सुकी मसाला काढून घेत आहे। त्याच्यामध्ये मी इथे धनेपूड घेतलेली आहे, हळद टाकून घ्यायची आहे। अगदी चवीनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहे। तिखट थोडं कलरसाठी घेतलेलं आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। थोडं मी इथे मेथीपूड घेत आहे, अगदी कमी घेत आहे, नाहीतर ते थोडं चिकट येतो रसा। तुम्ही इथे मोहरीची डाळसुद्धा घेऊ शकता आणि हिंगसुद्धा घेत आहे मी इथे। तेलामध्ये हिंग टाकला तरीही चालेल किंवा सुक्या मसाल्यांमध्ये हिंग टाकला तरीही चालेल, कारण तसंही आपण तेल गरम झाल्यानंतरच आपण मसाल्यामध्ये टाकत आहे। इथे मीठ टाकून घेत आहे। मीठ तुम्ही गायछाप टाकू शकता किंवा जे आपलं टाटा नमक असते ते टाकू शकता। जो आपण मसाला बारीक करून घेतला होता, म्हणजे जिऱ्याचा आणि सोपचा, तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये। अगदी झटपट आपल्याला हे लोणचं करून घ्यायचं आहे, फक्त मुरायला याला वेळ लागेल। आता जे तेल गरम करून घेतलं आहे ते छान असं कडकडीत तेल गरम करून घेतलं की त्या मसाल्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता मी हिंग लगेच तेव्हा वरती टाकला आणि त्याच्यावरती तेल टाकलं, म्हणजे कच्चपणा राहणार नाही हिंगाला किंवा मसाल्यांना। आणि छान असं तेल आपल्याला सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। कोरडा मसाला नको, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोरडा मसाला घाला, तर तुम्ही अजून थोडं तेल गरम करून याच्यामध्ये टाकू शकता। कच्चं तेल नाही टाकायचं आहे आपल्याला, गरम तेलच टाकायचं आहे। तेल तुम्ही कुठलेही टाकू शकता। मी इथे सोयाबीनचं तेल टाकलेलं आहे आणि भेलीचा गूळ आहे तो मी इथे बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे जे आपलं मिरचीचं लोणचं आहे ते आंबट गोड तिखट अशी चव लागेल। तोंडी लावायला काहीतरी लोणचं वगैरे असलं की छान अशी एक चपाती जास्त जगते। आणि हे लोणचं मिरचीचं जरी असलं तरी खायला अजिबातच तिखट नसतं, कारण आपण याच्यामध्ये लिंबू पण टाकले आणि गूळ पण टाकलेला आहे। आता हे सगळं जो गूळ टाकलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला लिंबाचा रस जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। गाळून घेतला तरी चालेल, बियांसहित टाकला तरीही चालेल, जसं तुम्हाला हवं असेल तसं। तर लिंबाचा रस मी इथे 5च लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता, पण जास्त लिंबाचा रस टाकला की थोडा मसाला जो आहे तो किंवा जो रस्सा आहे लोणच्याचा तो थोडा पातळ होईल, त्याकरिता मी इथे थोडं कमी लिंबाचा रस टाकलेला आहे। जर मला वाटल्यानंतर की खूप घट्ट रस्सा झालेला आहे तर आणखी लिंबाचा रस टाकला तरी चालेल। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। गुळामध्ये लिंबाच्या रसामध्ये सगळे मसाले जे आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कलोंजी वगैरे सगळं टाकू शकता, आवडीनुसार सगळं काही टाकू शकता, पण मी इथे जे मेन इन्ग्रेडियंट असतं लोणच्याला मी फक्त तेच टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये जे आपण मिरचीचे काप करून घेतलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे। मिरच्या अगदी स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायचं आहे, पाण्याचा अंशही नको, नाहीतर बुरशी लागते।
मी पहिलेच सांगत आहे, मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या, कोरड्या करायच्या, त्याच्यानंतरच काप करून घ्यायचे आहेत. छान असे मधून चिरा मारला की म्हणजे वाढायला ताटातसुद्धा बरं पडतं आपल्याला. तर अशा पद्धतीने भरणीभर माझं लोणचं तयार झालेलं आहे. अगदी 1 पाव पण मिरच्या नाही घेतल्या आहेत मी. जवळपास 300 ते 200 ग्रॅम मिरच्या घेतल्या आहेत. आणि आता हे मी काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. काचेच्या भरणीमध्ये सुद्धा भरू शकता किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये सुद्धा भरू शकता. फक्त काळजी एवढीच घ्यायची की भरणी ही स्वच्छ आणि कोरडी असावी. त्यालासुद्धा पाणी लागलेलं नसावं, नाहीतर लोणचं खराब होतं, टिकणार नाही तुमचं लोणचं. तर तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती छान दिसतो आहे. आणि जो रस्सा आहे मिरचीचा, लोणच्याचा, तोसुद्धा असे चाखायला खूप मज्जा येते. तर आता हे आपलं लोणचं जे आहे ते तयार झालेलं आहे. मी अगदी वर्षभर टिकणारं लोणचं नाही केलं आहे, कारण की हे आमच्याकडे 8 ते 10 दिवसामध्ये संपतं. तर तुम्ही वर्षभराचं लोणचं असेल तर प्रमाण हेच क्वांटिटी जास्त वाढवायची आपल्याला. आणि आता लोणचं हे उद्या खायला तयार आहे, म्हणजे रात्रभर छान मुरतात लिंबाच्या रसामध्ये मिरच्या. तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.